नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 46वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. भाग 46. दिवस जात होते. माणसाच्या जीवनात घडत असलेल्या घटना बघायला काळ काही थपकून उभा राहत नाही. कारण नियतीचे आलेख त्यांच्या नजरेखालून गेलेले असतात. माणसांची त्यांच्या जन्माबरोबरच त्यांना चिकटलेली वज्रलेप झालेली विधिलिखित युगानुयुग तो पाहत आलेला असतो. गतिमान काळासारखा स्थितप्रज्ञ कुणी नाही. नानांचं मन जपण्यासाठी युगा रात्रंदिवस सगळ्या बाजूनी सावध राहत होती. त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून स्वतः स्वयंपाकघरात राबत होती. मतभेदाचे प्रसंग टाळीत होती. प्रसंगानं फणा उभारलाच तर पड खाऊन दूर सरकत होती. पण हे करताना तिच्या मनावर सगळ्या बाजूनी आघात बसत होते. मनावर ताण पडत होता. श्रमही पडत होते. माईंकडे जाणं तिला अलीकडे जमत नव्हतं. नानांना संध्याकाळी चहा करून दिला की शिकवणीसाठी ती नानांबरोबरच बाहेर पडे. रात्री परत येई आणि सध्याच्या मनस्थितीत आपण कुठं जावं असंही तिला वाटत नव्हतं. रुचिरा नसल्यामुळं तिच्या खोलीची खिडकी बंदच होती. खाली स्वयंपाकघरातही अंधार दिसे. माई एकट्या तेव्हा जेवणाचं लवकर उरकून घेत असतील. शाळेत जाताना एकदा गणेशपंत तिला भेटले. काय युगाताई, बरेच दिवसात कुठं दिसला नाहीत? युगानं हसून म्हटलं, दिसणार केव्हा? तुम्ही आता फार बिझी झालात. तुमच्या दुकानाची एक शाखा तुम्ही एसटी स्टँडवर काढलीत ना? हो, सकाळी त्या दुकानात जातो थोडा वेळ. नोकर ठेवलाय तिथं. संध्याकाळी जुन्या दुकानात बसतो. माईंच्या आशीर्वादानं खूप चांगलं चाललंय. खरंच अलीकडे माईंकडे जायला जमत नाही. या रविवारी जाईन म्हणते. पण माई इथं आहेत कुठं? म्हणजे कुठं गेल्यात? नाशिकला गेल्यात. 8 दिवस झाले. त्यांची बहीण सिरियस आहे म्हणून तार आली. म्हणजे मागं आजारी होत्या, ऑपरेशन झालं होतं त्याच का? हो त्याच. काल त्यांच्या भाच्याचं पत्र आलं की त्या परवाच्या दिवशी वारल्या. असं? मला काहीच कल्पना नाही. बरोबर आहे, कल्पना कशी येणार? माई तार मिळाल्याबरोबर तशाच गेल्या. सध्या मी रोज सकाळी घरी लवकर जातो. झाडझूड पूजा करून येतो. संध्याकाळी देवाकडच्या नंदादीपात तेल घालून येतो. माई आता आणखी 15 दिवस तरी काही येणार नाहीत. बरं झालं तुम्ही आता भेटलात म्हणून मला हे कळलं तरी. आता आज शाळेतून त्यांना पत्र लिहिते. ती शाळेच्या मार्गाला लागली. आपल्या या नव्या व्यापात, नव्या मनस्तापात आपण शेजार घरापासून किती दूर गेलो आहोत याची तिला तीव्र जाणीव झाली. नयनतारा आल्यापासून आणि विशेषतः काकू गेल्यापासून माई पूर्वीसारख्या फारशा येत नव्हत्या. पूर्वी आईची तब्येत बघण्यासाठी अधूनमधून येऊन बसत. पण आता तिच्याकडे यायचं तर तीच सबंध दिवस बाहेर असे. सकाळीही युगाचा वेळ स्वयंपाकघरात जाई. त्यामुळे अलीकडे परसातली भेट, ओझरती बोलणी होत नसत. आला दिवस मनावर दडपण देऊन कसा निघून जात होता हे तिचं तिलाच कळत नव्हतं. रात्री उशिरापर्यंत शाळेचं काम करावं लागे. दिवसभराच्या श्रमानं ती थकून गेलेली असे. शरीराबरोबरच मनही हलकं, इतकं क्लांत झालेलं असे की बसल्या बसल्या पेंग येई. काही करू नये, झोपून जावं असं वाटे. रुचिराचं पत्र येऊन 8 दिवस झाले होते. पण अद्याप तिनं उत्तर पाठवलं नव्हतं. वेळ नव्हता आणि थकलेल्या मनाला उत्साह पण नव्हता. पण आज पत्र लिहून टाकायला हवं. फार दिवस उत्तर पाठवलं नाही तर रुचिरा काळजी करते. या विचारानं तिनं पत्रलेखन साहित्य टेबलावर घेतलं. उत्तर लिहिण्यापूर्वी रुचिराच्या पत्रावरून पुन्हा एकदा नजर फिरवली. अलीकडे तू फार उशिरा पत्र पाठवतेस असं का? वेळ मिळत नाही का? शक्य आहे, कारण मागं एका पत्रात तू लिहिलं होतंस की तुझी तारावहिनी फार प्रेमळ आहे. तेव्हा आता तुम्हा नणंद भाऊजाईंचं चांगलं मेतकूड जमलेलं दिसतंय. म्हणजे आमचं आंबटढाण लोणचं बाजूला. पूर्वी ती रंगभूमीवर काम करीत होती असं हे म्हणाले. मग काय, साक्षात नाट्यकलाच घरात आली आहे. कौसात, तशी तू अभिनयात साक्षात नाट्य देवतेलाही गुरुस्थानी शोभशील. कंस पूर्ण. ती तुझा सारा वेळ घेत असणार. तू लिहितेस, मी मजेत आहे, माझी काळजी करू नकोस. पण मला आता अशी नवी काळजी वाटू लागली की तुझ्या वहिनीच्या सहवासात मग्न झालेली तू मला विसरून तर जाणार नाहीस. मी आपलं सहज ह्यांना तसं म्हटलं तर म्हणतात कसे, तिची तू हीच पारख केलीस काय? मी म्हटलं, माझी पारख चुकली, तुमची पारख सांगा ना. त्यांनी काय सांगितलं माहीत आहे? छे,
पत्रातून नाही सांगणार, तिथं आल्यावर सांगेन. केव्हा येईन? लवकर येण्याची इच्छा आहे हे म्हणतात. आता जून शिवाय नाही जायचं. मी आपलं नेहमी तुला लिहिते, पण खरंच चेष्टा नाही. दिल्ली मला तशी खरंच आवडत नाही. आपलं महाराष्ट्रच बरं वाटतं. मन कसं तिथं रमतं. इथलं जीवन कसं पॉम्पस, कृत्रिम वाटतं. एटिकेट्स, मॅनर, शिष्टाचार पाळता पाळता जीव बेजार होऊन जातो. आमच्या भाभी कौसात जाऊबाई यात चांगल्या मुरल्या आहेत. आवडत नाही बिवडत नाही म्हटलेलं ह्यांना नाही पसंत. शेखरभाई म्हणतात, रुचिरा, या इथल्या जीवनात माशासारखं पोहायला आलं पाहिजे. मी आपली नुसतं हसते नि मनात म्हणते, ठीक. तुझा तिथला कार्यक्रम काय ते तरी लिही. पत्र आताशा फार त्रोटक लिहितेस बरं. तक्रार आहे माझी. खरंच गडे, मला तिथली खूप खूप आठवण येते. नजरेसमोर सगळं फिरत राहतं. तुला माझी आठवण येते का? आमची आठवण येते का? आम्ही. पत्र वाचता वाचता युगाचे डोळे भरून आले. पुढची अक्षरं तिला दिसेनात. रुची, अगं तुझ्या आठवणींवर तर मी इथं जगते आहे. तुझी पत्र म्हणजे माझ्या मृत मनाला संजीवनी आहे. आई गेल्याचं माईंनी तुला कळवलं नि लगेच तुझं पत्र आलं. रुची, ते पत्र वाचताना असं वाटलं की तू मला आपल्या कुशीत घेऊन माझं सांत्वन करते आहेस. अभिजितनं तुझ्याच पत्रात शेवटी एकच ओळ लिहिली होती. ती तू वाचली असशीलच. त्यानं लिहिलं होतं, या प्रसंगी काय लिहावं ते मला सुचत नाही, पण एवढंच सांगतो की तुझ्या दुःखात मी सतत तुझ्याबरोबर आहे. रुची, याचा अर्थ तुला कळला ना ग? माझ्या दुःखात तो सतत माझ्याबरोबर आहे. अगं, मीरानं उगीच नाही म्हटलं, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. रुची, तुझ्या कुशीची ऊब आणि त्याचा असा आधार. तिच्या भरल्या नेत्रातले अश्रू या वेळेपर्यंत सुकून गेले होते. कोमेजलेली पोकळी दवानं भिजून टवटवीत व्हावी असं तिचं मन टवटवीत झालं. आता उत्तर लिहिणं नाही जमणार. उद्या लिहीन. रुचिराचं पत्र पुरतं न वाचता तिनं त्याची घडी केली. टेबलाच्या खणात टाकून किल्ली फिरवली आणि ती बिछाण्यावर जाऊन पडली. युगाताई. युगाला कुणीतरी मागून हाका मारल्या. ती घाईघाईनं शिकवणी घ्यायला चालली होती. आज तिला उशीर झाला होता, कारण नाना आज शाळेतून आले. ते नेहमीसारखे चहासाठी खाली न बसता सरळ वर गेले. त्यांचा चेहरा थकलेला दिसत होता. युगा चहाचं आधण ठेवण्यासाठी कब्बशा मांडून ठेवीत होती. तारावहिनी चित्राला घेऊन दुपारीच आपल्या मैत्रिणीकडे गेली होती. नानांच्या पाठोपाठ युगा वर गेली. नाना, असे आराम खुर्चीत का पडलात हो? बरं वाटत नाही का? छे ग, थोडं थकल्यासारखं वाटलं म्हणून जरा पडलोय. तू चहा करतेस ना? जा कर, मी येतोच खाली. तुम्ही नका येऊ खाली, असेच पडून राहा. मी चहा घेऊन वर येते. थोड्या वेळानं चहा बिस्किटं घेऊन ती वर गेली. नाना, थकल्यासारखं वाटतंय, मग आज तुम्ही तुमच्या मंडळात कशाला जाता? इथंच स्वस्त पडून राहा ना. मी आज शिकवणीहून लवकर परत येते. छे ग, आता खूप बरं वाटतंय. चहा मोठा उत्साहवर्धक आहे म्हणतात, त्याची प्रचिती आता आली बरं. आणि आज मी शंकररावांकडे जाऊन आराम खुर्चीत पडल्या पडल्या गप्पा मारणार आहे. नाना, पण तुम्ही त्यांच्याकडेच बसा. मी शिकवणीहून येता येता तुम्हाला बोलवते. नयनतारा अजून आली नव्हती. एक किल्ली नयनताराजवळ असे. तिनं दाराला कुलूप लावलं आणि ती नानांबरोबर बाहेर पडली. शंकररावाच्या घरापर्यंत दोघं बरोबर गेली. नाना आत गेले, ती पुढं चालू लागली. रस्त्याच्या कोपऱ्यावर वळून ती पुढं गेली. तोच कुणीतरी मागून तिला हाका मारल्या. तिनं थांबून मागं वळून पाहिलं. एक विद्यार्थी घाईघाईनं तिच्याकडे येत होता. तो बहुधा नानांच्या शाळेतला मॅट्रिकचा विद्यार्थी असावा. तो जवळ आला आणि काहीशा सचिंत स्वरात त्यानं म्हटलं, युगाताई, हेडसरांची तब्येत आता कशी आहे? त्याच्या प्रश्नानं आणि विशेषतः त्याच्या सचिंत स्वरानं युगा चमकली. तिनं विचारलं, म्हणजे काय झालं होतं हेडसरांना? ब्लड प्रेशरचा अटॅक आला होता ना? ब्लड प्रेशरचा अटॅक? केव्हा? कुठं? दुपारी शाळेत आमच्या वर्गात शिकवता शिकवता त्यांना एकदम चक्कर आली आणि ते खाली पडले. दुसऱ्या शिक्षकांनी डॉक्टरांना बोलावून आणलं, इंजेक्शन दिलं आणि सावध झाल्यावर आपल्या गाडीतून त्यांना घेऊन गेले. युगा ऐकत होती. काही शब्द तिच्या कानात शिरत होते, काही शिरत नव्हते. आता कसं आहे सरांचं? मी त्यांना बघायला तुमच्या घरी निघालोय. आता बरं आहे, तसं चांगलं आहे. ते आता बाहेर गेलेत.
तो विद्यार्थी निघून गेला. ती क्षणभर तिथंच जागेला खिळून राहिली. नानांना ब्लड प्रेशरचा अटॅक आला होता. आपल्याला कुणीच कसं काही कळवलं नाही. नानांनीही सांगितलं नाही. म्हणूनच ते मघाशी थकल्यासारखे ओढल्यासारखे दिसत होते. गळून गेल्यासारखं वाटतंय म्हणत होते. तिला धक्का बसला. ती हादरून गेली. ती मागं वळली आणि सरळ डॉक्टरांच्या दवाखान्यात गेली. बाहेरच्या खोलीत कंपाऊंडरच्या खिडकीखालच्या बाकावर बरेच पेशंट दिसत होते. तपासणीसाठी आत जाणाऱ्या पलीकडच्या बाकावर 2च पेशंट बसले होते. ती आपली पाळी येईपर्यंत बाहेरच बसली. आत जाताच डॉक्टरांनी तिला म्हटलं, काय म्हणते नानांची तब्येत? ये बैस. डॉक्टर काका, नानांना ब्लड प्रेशरचा अटॅक आला होता ना शाळेत. त्यांचं इतकं ब्लड प्रेशर वाढलं, पण मला त्यांनी काही कळू दिलं नाही. आता घरी आले तरी मला काही सुद्धा सांगितलं नाही. काका. तिचे डोळे भरून आले. आवाज कापरा झाला. तुझ्या बापाचा तो स्वभाव नाही. तू बैस बघू आधी. बैस. युगा खुर्चीवर बसली. तिनं डोळे टिपले. तिनं विचारलं, नानांना ब्लड प्रेशर होतं की आता एकदम वाढलं? एकदम वाढलं म्हणण्यापेक्षा हलके हलके वाढत गेलं. कशानं वाढलं? त्यांची प्रकृती तर किती सुदृढ आहे, तुम्हाला माहीत आहे. सुदृढ प्रकृतीच्या माणसांचं सुद्धा विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट वातावरणात ब्लड प्रेशर वाढतं. विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट वातावरणात? डॉक्टर काका म्हणतात ते तिच्या लक्षात आलं म्हणजे डॉक्टर काकांना सगळं माहीत आहे. असलंच पाहिजे. कुठून ना कुठून तरी त्यांना कळलं असलं पाहिजे. ते काही केवळ डॉक्टर नाहीत. आपल्या जन्माच्या आधीपासूनच नवे वसंतदादाच्या जन्मापासून त्यांचा आपल्या घराशी स्नेह आहे. नानांविषयी त्यांना जिव्हाळा वाटतो, आदर वाटतो. त्यांच्यापासून लपवून ठेवण्यातही काही अर्थ नाही. आता जे घडलंय, जे घडतंय त्यात शेवटी त्यांचाच सल्ला घ्यावा लागणार. नाहीतरी अगदी विश्वासात घेऊन सल्ला विचारावा असं दुसरं आहे कोण? माई आहेत, पण त्या घरगुती बाबतीत सल्ला देतील, मार्गदर्शन करतील. तिनं सहज आसपास नजर टाकली आणि म्हटलं, डॉक्टर काका, आई गेल्यापासून बदललेल्या नवीन परिस्थितीत मी नानांना खूप जपते. त्यांना कुठच्याही तऱ्हेचा मनस्ताप होणार नाही याची फार दक्षता घेते. म्हणूनच तुझी प्रकृती इतकी खालावली. 8 दिवसांपूर्वी सुलभा तिला रस्त्यात भेटली होती. तिनं म्हटलं, किती खराब झालीस ग, काही होतंय का तुला? युगानं चेष्टेनं म्हटलं, आहे. डॉक्टरचा आ मानून विचारतेस की? बाकी 2 मुलांची आई म्हणजे घरगुती वैद्य. मुलांची दुखणी काढून ती अनुभवी झालेली असते. हे बघ, चेष्टा करून बोलणं उडवून लावू नकोस. काय ग, तुझी वहिनी कशी काय आहे? कशी काय म्हणजे? 4 चौघींसारखी आहे. आल्याबरोबर काकूना तिनं काढलं म्हणे. अगं, दक्ष गृहिणीला चूल आपल्या हातात असावी असं वाटत नाही का? असं या दक्ष गृहिणीच्या हातचा स्वयंपाक रोज खातेस म्हणून तू अशी रोडावलीस वाटतं. युगानं मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिलं आणि म्हटलं, नणंद रोड दिसली तर त्याचं खापर भाऊजाईच्या माथी, आणि भाऊजाई बारीक दिसली की खाष्ट ननंदेचा सासूरवाद त्याला कारणीभूत. हे अगदी ठरून गेलंय. बरं, येऊ ग, उशीर होतोय शाळेला. एकदा सवडीनं येते. ती पुढं सटकली. अलीकडे आपणाला थकल्यासारखं वाटतं ते तिलाही जाणवत होतं. अलीकडे तिची भूकच उडाली होती. कदाचित काकूंच्या हातचा चविष्ट स्वयंपाक खाण्याची जन्मापासून सवय झाल्यामुळं असेल. नाना आणि ती जेवायला बसली की काकू गरम गरम चपाती भाकरी आग्रहानं वाढायच्या. नानांची गप्पा मारीत सावकाश तिचं जेवण व्हायचं. पण आता झटपट कसा तरी रुचीशून्य स्वयंपाक होई. उशीर झाल्यामुळं बकाबक जेवावं लागे. गप्पांचा प्रश्नच नव्हता. स्वयंपाकघरातली हवाच बदलली होती. त्याचाही तिच्या प्रकृतीवर नकळत परिणाम होत होता आणि ते तिलाही स्पष्टपणे जाणवत होतं. पण आपणाकडे बघणाऱ्यांनाही हे इतक्या तीव्रतेनं जाणवत असेल याची तिला कल्पना नव्हती. तिनं हसून म्हटलं, डॉक्टर काका, मी पहिल्यापासून अशीच नाही का? कधीतरी लठ्ठ होते का? अरुण आता स्वतःला फार शहाणा समजायला लागलाय. त्याला वाटतं आपला बाप मूर्ख आहे, अव्यवहारी आहे. आणि काय ग, तुला तरी हे विकत दुखणं घ्यायला सांगितलं होतं कुणी? डॉक्टर काकांना सगळं कळलंय यात तिला आता शंका उरली नव्हती. खरंच तर आपण हे विकत दुखणं का घेतलं? अरुणनं सांगितलं म्हणून नाही, केवळ त्यानं सांगितलं म्हणून नव्हे. आईच्या मृत्यूनंतर पिंडदानाच्या दिवशी कावळा पिंडाला स्पर्श करीना, उडूनही जाईना. काव काव करीत पिंडाभोवती सारख्या खिरट्या घालीत होता. जमलेल्यांपैकी कुणीतरी म्हटलं, मामींचा जीव कशात तरी गुंतलेला आहे. वसंताशिवाय त्यांचा जीव कशात गुंतणार नाही.
पण वसंता तर शेवटपर्यंत त्यांच्याजवळ होता. त्यानंच त्यांच्या तोंडात गंगाजल घातलं. पण त्यांना या मुलाची फार काळजी होती. अरे वसंता, आईला प्रार्थना कर. तिला सांग माझी काळजी करू नकोस. वसंतानं प्रार्थना केली, पण कावळ्यानं ती नाकारली. त्याचं काव काव करीत पिंडाभोवती घिरट्या घालणं चालूच राहिलं. उशीर होत होता. ऊन चढत होतं. सगळे खोळंबून बसले होते. कावळाही हट्टी. त्यानं कसला तरी हट्ट धरला होता. जे जे काही आठवेल ते ते सगळं म्हणून झालं. कुणीतरी विचारलं, काय रे वसंता, तिची आणखी काही इच्छा तिनं कधी बोलून दाखवली होती का? हो, शेवटच्या दिवशी ती म्हणाली होती, या घरात तू राहा. तर मग आता या घरात मी राहीन म्हणून सांग. त्यानं तसे शब्द उच्चारले आणि काय आश्चर्य, कावळा क्षणात पिंडाला शिवला. आपला भाग उचलून निघून गेला. हो, ही आईची इच्छा. हा प्रसंग आपल्या मनात तरळत होता म्हणून आपण अरुणभाईच्या बेताला हो म्हटलं. ती हयात असताना तिच्या काही इच्छा अतृप्त राहिल्या असतील, पण मृत्यूनंतर कळलेली इच्छा तरी अतृप्त राहायला नको. पण डॉक्टर काकांना हे का आता सांगायचं? काका, पण आता नानांसाठी काय करायचं ते सांगा ना. तुम्ही वडील आहात, तुम्ही काय ते सुचवा. त्याला विश्रांतीसाठी काही दिवस बाहेर पाठवून दे, म्हणजे त्याला विश्रांती मिळेल, मनाला स्वास्थ्यही मिळेल. बाहेर गावी म्हणजे कुठं पाठवू? तुम्ही म्हणता तशी विश्रांती मिळेल, त्यांचं सगळं व्यवस्थित होईल असं आमच्या नात्यात कुणीही कुठं नाही. इथं राहून त्याची प्रकृती सुधारायची नाही, ते आता माझ्या लक्षात आलं. थोडा वेळ डॉक्टर स्तब्ध राहिले. मग त्यांनी म्हटलं, शंकरराव काशी यात्रेची तयारी करतोय, पुढच्या आठवड्यात जाणार आहे. नानाला पाठवून दे त्याच्याबरोबर. शंकररावांची बायको आहे बरोबर, दोघंही नानाला चांगलं जपतील. युगाच्या मनावरचं दडपण एकदम कमी झालं. तिनं उत्साहानं म्हटलं, हा बेत छान आहे काका. आईला काशी यात्रा घडली नाही, आता नानांना तरी घडू दे. मी उद्या सकाळी नानांना आणि शंकर काकांना तुमच्या घरी घेऊन येते. तुम्हीच नानांना तयार करा, ते माझं ऐकायचे नाहीत. ती दवाखान्यातून बाहेर पडली तेव्हा शिकवणीची वेळ टळून गेलेली होती. ती सरळ केमिस्टच्या दुकानात गेली. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं तिनं नानांसाठी घेतली आणि ती शंकररावांकडे नानांना बोलवायला गेली. त्यांच्याबरोबर बाहेर पडता पडता आठवल्यासारखं करून तिनं म्हटलं, खरंच शंकर काका, विसरूनच जात होते मी. डॉक्टर काकांनी उद्या सकाळी तुम्हाला आपल्या घरी बोलवलंय, बरोबर 8 वाजता. बघा हा, निरोप पोचता केलाय तुम्हाला. नानांबरोबर ती घरी आली. त्यांच्यासाठी स्वयंपाकघरात ती ओव्हरटाईम बनवू लागली. तेव्हा नयनतारानं म्हटलं, तुमची शिकवणीची विद्यार्थिनी येऊन गेली. म्हटलं, शिकवणीसाठी म्हणून त्या केव्हाच घराबाहेर पडल्या. तिच्या स्वरात उपहास होता. तिचा स्वर नेहमीच असा उपहासानं बरबटलेला असे. युगाला वाटलं तिला सणसणून सुनवावं, पण तिनं आवंढा गिळला आणि हलक्या स्वरात म्हटलं, नानांना शाळेत आज ब्लड प्रेशरचा अटॅक आल्याचं रस्त्यात त्यांच्या विद्यार्थ्यानं सांगितलं, म्हणून मग तशीच डॉक्टर काकांकडे गेले. नयनतारा काही बोलली नाही. तिनं भातासाठी तांदूळ काढले. युगानं म्हटलं, तारावहिनी, मला फार भूक नाही, माझा भात नका टाकू, मी ब्रेड लोणचं खाईन. तिनं ओव्हरटाईम तयार केलं आणि बशीत ब्रेड घेऊन ती वर गेली. त्यांचं खाणं संपलं तसं तिनं म्हटलं, नाना, डॉक्टर काकांनी उद्या सकाळी तुम्हाला ब्लड प्रेशर चेक करायला घरी बोलवलंय. म्हणजे तू गेली होतीस डॉक्टरकडे? छे, जाते कुठची, शिकवणीला निघाले होते मी, तेव्हा रस्त्यात भेटले. व्हिजिटला चालले होते. ते म्हणाले तुमचं बीपी थोडं वाढलंय, त्यांनी गोळ्या लिहून दिल्या आणि उद्या सकाळी बीपी चेक करायला येऊन जायला सांगितलंय. आता थोड्या वेळानं मी तुम्हाला गोळी देते, ती घेऊन झोपून जा. रात्री ती बिछाण्यावर पडली तेव्हा नव्या प्रश्नानं तिच्या मनाला घेरून टाकलं होतं. नानांचं बीपी वाढलं, त्यांना बीपीचं दुखणं जडलं. आतापर्यंतच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी औषध घेतल्याचं तिला आठवत नव्हतं. घरातलं बदललेलं वातावरण त्यांच्या दुखण्याला कारणीभूत झालं का? शक्य आहे, अगदी शक्य आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या खोल्या असल्या की एकमेकांचा फारसा संबंध येणार नाही. विशेषतः नाना आणि दादा. शिवाय तो फिरतीवर, त्याच्या जाण्या येण्याच्या वेळा वेगळ्या. त्या सगळ्या दृष्टीनं आपण विचार केला होता. पण एकाच घरात, एकाच कुटुंबात, माणसात केवळ मध्ये मातीच्या भिंती असून भागतं का? एकमेकांशी कुणी बोललं नाही, संघर्ष नकोत, मतभेद नकोत. बोलाचाली टाळण्यासाठी भेट नव्हे, अगदी दृष्टी भेटही टाळली तर त्यामुळं निर्माण होणारी शांतता ही खरी शांतता असते का? अशा मूक माणसांचे श्वासही एकमेकांच्या मनात दाहकता निर्माण करतात, मनस्वास्थ्य बिघडवतात. आपली अपेक्षा होती
तारा वहिनी तरी नानांना समजून घेईल. आई हट्टी होती, दुराग्रही होती. नानांशी सदा वितंडवाद, सदा उभा दावा असल्यागत वागणं. पण हे सगळं असलं तरी तिच्यातलं सतीत्व जागृत होतं. सकाळी फिरून आल्यावर आणि संध्याकाळी शाळेतून आल्यावर नाना नित्य नेमानं झोपाळ्यावर बसत. त्यावेळी आई खाटेवरूनच ओरडे, काकू चहाचं आधण ठेवा आधी. आणि काकू हजर नसल्या तर ती स्वतः चहा करी. पण सून कुठच्याच गोष्टी सांभाळत नाही, जाणीवपूर्वक करत नाही. आणि त्यात तिचाही दोष नाही. ज्याप्रमाणे आईबापाचं वळण मुलं उचलतात त्याप्रमाणे संसारात आलेली स्त्री नवऱ्याचं वळण उचलते. आता सद्यस्थितीत एकच मार्ग, नानांना थोडे दिवस विश्रांतीसाठी बाहेरगावी पाठवणं. दुसऱ्या दिवशी सकाळी नानांना घेऊन ती डॉक्टरांकडे गेली. शंकरराव नुकतेच येऊन बसले होते. डॉक्टरांनी नानांना तपासलं, त्यांचं बीपी घेतलं आणि म्हटलं, बीपी आटोक्यात आहे, पण नाना तुला संपूर्ण विश्रांती घ्यायला हवी, थोडी हवा पालट हवी. पण आता प्रकृती चांगली आहे. शंकररावांनी म्हटलं, म्हणजे नानांचं बीपी वाढलंय? नानांनी हसून म्हटलं, अरे म्हातारपणी एकटं पडलं की कुणाची तरी सोबत लागते. तरुणांना सोबती लागतो, वृद्धांना सोबत लागते. तेव्हा बीपी आणि डायबेटीस या 2 व्याधी म्हाताऱ्यांना मरेपर्यंत सोबत करतात. युगानं म्हटलं, नाना सगळं चेष्टेवारी घालवतात. शंकर काका तुम्ही यांना तुमच्याबरोबर काशी यात्रेला घेऊन चला. अरे वा, जरूर. नानांची कंपनी असली तर मग आणखी काय हवं. ग्रँड आयडिया. मी रिटायर्ड होण्यापूर्वीची सगळी रजा घेऊन टाकणार आहे. काशी, मथुरा, वृंदावन, हरिद्वार सगळं हिंडून घेणार आहे. काशीत 3 महिने वास करणार. नाना आता तूही पुढच्या वर्षी रिटायर होशील. चल रजा घेऊन टाक. आणि आता तर तुला रजा घेणं आवश्यक आहे. हा डॉक्टर तुला सर्टिफिकेट देईल. हो ना करता करता शेवटी नानांचा जाण्याचा बेत नक्की झाला. युगा उठली. नाना शंकर काकांबरोबर सावकाश या, मी पुढे जाते. स्वयंपाकात वहिनीला मदत करायला हवी. ती घरी आली तेव्हा वसंतदादा स्वयंपाकघरात चहा घेत बसला होता. गुड मॉर्निंग युगाताई. युगाचं मन आता हलकं झालं होतं, चिंतामुक्त झालं होतं. तिनं म्हटलं, दादा नानांना काल शाळेत ब्लड प्रेशरचा अटॅक आला होता. असं? त्यानं निवांत चहाचा घोट घेतला. त्याच्या उद्गारात असं असं ठीक असा अर्थ स्पष्ट उमटला होता. तिची कल्पना होती की कदाचित नयनतारानं त्याला सांगितलं असेल, पण उद्गारावरून तसं काही दिसत नव्हतं. तिनं क्षणभर विचार केला. मी म्हटलं, आता डॉक्टर काकांकडे त्यांना घेऊन गेले होते. त्यांनी सांगितलं की नानांना विश्रांतीची ने हवाफेर करण्याची जरुरी आहे. आपले शंकर काका काकी काशी यात्रेला जात आहेत. मी त्यांच्याबरोबर नानांना पाठवते आहे, म्हणजे त्यांना हवाफेर होईल, काशी यात्रा घडेल. त्यानं चहाचा मोठा घोट घेऊन गिळला आणि म्हटलं, गुड. अरे वा, आजपर्यंत नानांना घर सोडण्याची कधी इच्छा झाली नव्हती, ती अखेर झाली. गुड गुड. त्याच्या स्वरात टिंगल, मजाक, ओतप्रोत भरली होती. तिचं मस्तक शिणशिणलं. नानांच्या स्वयंपाकघरात बसून त्यांची टिंगल, बायकोच्या देखत आपल्या जन्मदात्याची मजाक. तिनं कठोर स्वरात म्हटलं, आजपर्यंत घर सोडण्याची इच्छा होण्याचं काही कारण नव्हतं. त्यांचं ब्लड प्रेशर का वाढलं याची तू कधी चौकशी केलीस? रात्री बेरात्री तुझ्या मित्रमंडळीत मोठमोठ्यांना गप्पा चालतात. पलीकडे नाना झोपलेत, त्यांची झोपमोड होईल, त्यांना त्याचा त्रास होईल याचा तू कधी विचार केलास? तुला सुचवूनही तू ऐकलं नाहीस. माझ्यामुळं नानांचं ब्लड प्रेशर वाढलं असा आरोप तुला करायचा आहे ना? जे स्पष्ट दिसतंय ते मी सांगितलं. दादा आता तूही नीट विचार करायला लागलं पाहिजेस, जबाबदारीनं वागलं पाहिजेस. कुटुंबातला मोठा म्हणून तू या घरात आलास. नाईलाजानं आलो. पिंडदानाच्या वेळी आईला दिलेलं वचन पाळण्यासाठी मी नाईलाजानं इथं राहिलो आहे, नाहीतर या घरात राहण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती. अरुणला मी तसं स्पष्ट सांगितलं होतं. नयनतारानं म्हटलं, युगाताई आम्ही इथं राहू नये असं असलं तर तसं स्पष्ट सांगा, पण आमच्यामुळं नानांचं ब्लड प्रेशर वाढलं असं आडून आडून सुचवू नका. तारा वहिनी तुम्ही आडवळणात शिरता आहात, पण माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकोप्यानं राहावं, एकमेकांच्या सुखसोयी बघाव्यात. तेवढ्यात समोरच्या फाटकातून नाना आत येताना दिसले. तिनं हलकेच म्हटलं, दादा हा विषय आता इथंच बंद. ती झटकन बाहेर नानांच्या हातातली पिशवी घ्यायला गेली. नानांच्या प्रवासाची युगानं तयारी केली. नयनतारा तिच्या मदतीला लागली. वसंतानंही विचारलं, युगा माझी काही मदत हवी असल्यास सांग. युगानं हसून म्हटलं,
तू एवढं मायेनं विचारलंस यातच फार मोठी मदत झाली. तिनं केलेली प्रवासाची तयारी पाहून नानांनी म्हटलं, युगा, तू तर ही बद्री केदारच्या यात्रेची तयारी करून ठेवलीस. नाना, काशीला नव्हे, उत्तरेकडेच महाशिवरात्रीच्या सुमारास खूप कडाक्याची थंडी असते, म्हणून होल्डॉलमध्ये 2 रग हवेतच. हे गरम मोजे, स्वेटर, मफलर, कानटोपी सगळं मी शंकर काकांना विचारून मग त्याप्रमाणे आणलंय. तो 3 महिने तिथं राहिला तरी मी महिन्यानं परत येणार. या ना. पण तिनं शंकर काकांना सांगून ठेवलं होतं की नानांना पुढं मुळीच पाठवू नका, तुमच्याबरोबर घेऊन या. नाना प्रवासाला जाणार म्हणजे त्यांच्याबरोबर किमान 300-400 रुपये तरी हवेतच. तिच्याजवळ असलेली शिल्लक, त्यांचे कपडे आणि अन्य जरुरी वस्तू घेण्यात खर्च झाले. शिवाय तिकिटाचे तिनं मोजून बाजूला ठेवले. तशी तिला पैशाची काळजी नव्हती, कारण 5 वर्षांपूर्वी नानांच्या हायस्कूलमधल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना गुरुदक्षिणा म्हणून 350 रुपयांचा चेक दिला होता. ते पैसे नानांनी बँकेत ठेवले होते. ते काढण्याची आजपर्यंत कधी जरुरी पडली नव्हती. नोकरीला लागल्यापासून बहुतेक सगळा खर्च तीच भागवत होती. आता त्यांच्या प्रवासाला ते उपयोगी पडतील. तिनं म्हटलं, नाना, बँकेतून तुमच्या खात्यातले काही पैसे काढावे लागतील प्रवासासाठी. किती लागतील? 400 तरी लागतील. एवढे नसणार. असणारच, तुमच्या लक्षात नसेल. मागं विद्यार्थ्यांनी तुम्हाला 350चा चेक दिला नव्हता का? तो तसाच तुम्ही बँकेत भरलात. त्यातले कधी कुठं काढलेत आपण? नाना स्तब्ध राहिले. मग त्यांनी म्हटलं, युगा, ते पैसे खर्च झाले. खर्च झाले? कुठं खर्च झाले? मकरंद आठवतो तुला? तो विद्यार्थी. हो, अमेरिकेला गेला ना तो? हो, तो अमेरिकेला निघाला. त्याला तिथल्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळाली, पण पैशा वाचून अडलं होतं. त्याचं जाणं राहत होतं. त्याची महत्वाकांक्षा होती. त्याचं आयुष्य फुकट गेलं असतं. 500 रुपये कमी पडत होते. मी काढून दिले. तुला कधी बोललो नाही. त्यांचा स्वर व्यथित झाला होता. तिनं हसत म्हटलं, हत्तीच्या, एवढंच ना, मग त्यात काय झालं? एका बुद्धिवान मुलाला मार्गी लावलत. माझ्याकडे शिल्लक आहेत, तशी मुळीच नट नाही. म्हटलं, पैसे तसेच पडून राहिलेत, त्यांचा यावेळी उपयोग करावा. दुसऱ्या दिवशी ती गणेशपंतांच्या दुकानी गेली. या युगाताई, नाना काशी यात्रेला निघाले तसं नानांकडून कळलं. हो, मी काल माईंकडे गेले होते नाना जात आहेत म्हणून सांगायला. आई गेल्यापासून ते काहीसे उदास असतात. शंकर काका काकी निघालीत. नानांना आग्रहानं घेऊन जात आहेत. तेवढाच त्यांना जरा बदल मिळेल, हवाफेर होईल. जाऊ देत, काशी यात्रा झाली की त्यांच्या मनाला शांती मिळेल. गणेशपंत, माझ्याबरोबर जरा सोनाराकडे येता का? का हो? काशी विश्वेश्वराच्या पिंडीवर व्हायला सोन्याचं बेलपान हवं की काय? सुरेख आहेत त्यांच्याकडे बेलपानं, छोटी मोठी हवी तशी. 3 रुपयांपासून 30 रुपयापर्यंत. हो ना, तेवढ्यासाठीच आले. सोन्यातलं मला काही कळत नाही. तुम्ही बरोबर असलात की खात्रीचं मिळेल. चला. सोन्याचं बेलपान असतं ते काशी विश्वेश्वरी व्हायचं असतं याची तिला काही कल्पना नव्हती. पण ज्या हेतूनं ती आली होती तो हेतू या सोन्याच्या बेलपानाखाली चांगला झाकला जाणार होता. सराफाच्या दुकानात गेल्यावर तिनं 3 रुपयांचं बेलपान घेतलं आणि बांगड्यांचे नवे नवे घाट बघितले. हातातले 4 बिलवर काढून त्यांचं वजन करवलं. म्हणजे हा एक बिलवर 1.5 तोळ्याचा आहे. हो. मग सध्या या 2 बांगड्या मोडते. मला त्याचे पैसे द्या. राहिलेल्यात अधिकची भर घालून 2-2 बिलवर बनवीन. एका हातात घड्याळ असतं, बिलवर घालायची वेळ येत नाही, आणि एका हातात 4 बिलवर घालायला मला नाही आवडत. 450ची रक्कम घेऊन ती बाहेर पडली. तिनं म्हटलं, गणेशपंत, आजच्या या व्यवहारासंबंधी माईंकडे काही बोलायचं नाही बरं का? 46वा भाग इथंच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या 47व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.